वर्षाला बरेच मराठी चित्रपट येतात, पण त्यातले काही चित्रपट आपले बघायचे राहून जातात। पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलाय 5 असे मराठी चित्रपट जे तुम्ही नक्कीच बघायला पाहिजेत। जे चित्रपट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे जसा तुमचा मूड असेल तसा चित्रपट तुम्ही बघू शकता। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूवर। माझं नाव तनिष हडकर आणि तुमचा भाऊ आज तुम्हाला सांगणार आहे टॉप 5 अंडररेटेड मराठी मूवीज, आणि हे सगळे मूवीज तुम्हाला भेटतील Amazon प्राइम व्हिडिओवर। फक्त यातला एक चित्रपट जो आहे तो Amazon प्राइम व्हिडिओवर नाही आहे, तो जिओ सिनेमावर आहे आणि तो मोफत उपलब्ध आहे। 1.5x किंवा 2x स्पीडवर बघितला तरी चालेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण याच्यामध्ये ज्या चित्रपटांची मी नावं घेतली आहेत ती जबरदस्त आणि अंडररेटेड मराठी चित्रपट आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या लिस्ट मधला पहिला चित्रपट म्हणजे गर्लफ्रेंड। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अमेय वाघ आणि सई तामणकर आहेत आणि ही स्टोरी आहे नच्याची, म्हणजेच नचिकेतची। नचिकेत हा यंग मुलगा आहे, पण अजूनपर्यंत त्याची एकही गर्लफ्रेंड नाही आणि हाईट तेव्हा होते जेव्हा त्याचा वाढदिवस असतो 14 फेब्रुवारीला, म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी, आणि अशा व्यक्तीचीच गर्लफ्रेंड नाही। मग काय नच्याला गर्लफ्रेंड मिळणार की नाही, आणि भेटली तरी कशी भेटणार, हे सगळं तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे। ओव्हरऑल गमतीशीर चित्रपट आहे, तुम्ही फॅमिली सोबत सुद्धा बघू शकता। रोमॅन्टिक ड्रामा आहे, तर जरूर चेकआउट करा। या लिस्ट मधला दुसरा चित्रपट म्हणजे कश्मीर महाजनी यांचा बोनस। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला कश्मीर महाजनी दिसतात आणि हा चित्रपट कोणीही म्हणजे कोणीही बघू शकतो, कुठल्याही वयोगटातला माणूस असू दे, फॅमिली सोबत बघा, एकटं बघा, तुम्हाला चित्रपटातून एंटरटेनमेंट तर मिळेलच, पण तुम्हाला लाईफ मधले काही लेसन सुद्धा या चित्रपटातून मिळतील। या चित्रपटाची जी कथा आहे त्यामधला आपला जो लीड हिरो आहे म्हणजे कश्मीर महाजनी, हा खूप पैसेवाला आहे। म्हणजे त्याने लहानपणापासूनच आपल्या आयुष्यात पैसा बघितला, म्हणजे आपण बोलतो ना सिल्वर स्पून किड, म्हणजे लहानपणापासूनच त्याच्याकडे खूप पैसा आहे। पण त्याचे वडील त्याला एकदा चॅलेंज देतात की तू एकदा गरीब माणसासारखा राहून दाखव, मग तुला कळेल की पैशाची खरी किंमत काय असते। त्यानंतर कश्मीर भाऊ हा चॅलेंज एक्सेप्ट करतात आणि एक सामान्य माणसाचं आयुष्य जगून बघतात आणि स्वतः मेहनत करून कष्ट करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, आणि या जर्नीमध्ये ते खूप काही शिकतात आणि ती शिकवण आपल्याला सुद्धा भेटते। म्हणून हा चित्रपट नक्की चेकआउट करा। मला वाटतं की या लिस्ट मधला वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड चित्रपट हा आहे। या लिस्ट मधला आपला तिसरा चित्रपट आहे तो म्हणजे प्रवास। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला अशोक सराफ जी दिसतात। आता त्यांच्या ऍक्टिंगचा काय प्रश्नच नाही, आणि चित्रपटाची स्क्रिप्ट जी आहे ती आपल्याला मनाला भावून जाते। या चित्रपटाची जी कथा आहे ती एका कपल्सची। त्यांचा मुलगा फॉरेनला शिकतो, चांगला पैसेवाला आहे आणि इकडे पैसे सुद्धा पाठवतो, पण अशोक सराफजी यांचं एक ध्येय आहे, त्यांना लोकांची मदत करायची। या चित्रपटातून आपल्याला एक असा संदेश सुद्धा मिळतो की जो माणूस जन्माला आला आहे तो मरणारच आहे, फक्त आपण आपलं काम करत राहायचं, पुण्य करत राहायचं, आणि असं सगळं मोटिवेशन देणारं हे चित्रपट आहे। ओव्हरऑल एक फील गुड चित्रपट आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत नक्कीच बघू शकता आणि तुम्हाला खरंच या चित्रपटातून काहीतरी शिकायला मिळेल आणि एंटरटेनमेंट सुद्धा मिळेल। आणि अशोक सराफजी यांची लेजेंडरी ऍक्टिंग सुद्धा या चित्रपटाला अजून 4 चांद लावते। हा चित्रपट बिलकुल मिस करू नका, Amazon प्राइम व्हिडिओवर जाऊन नक्की पहा। लिस्ट मधला चौथा चित्रपट म्हणजे विकी विलिंकर। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे सोनाली कुलकर्णी। आता हा एक थ्रिलर चित्रपट आहे आणि या चित्रपटाची कथा म्हणजे विकी आपली मेन कॅरेक्टर म्हणजे सोनाली कुलकर्णी, त्यांची एक मैत्रीण आहे सृष्टी, तिचा होतो मर्डर, आणि त्यानंतर विकी जी आहे ती शोधते की त्यांचा मर्डर कोणी केलाय। आता त्यांची जी बहीण असते ती असते सायंटिस्ट आणि तिने एक शोध लावलाय आणि त्यामुळे एक मास्क मॅन तिचा मर्डर करतो। आता ही विकी त्या मास्क मॅनला कसं पकडते त्याची ही कथा। ओव्हरऑल थ्रिल आहे, मिस्ट्री आहे आणि एक नवीन प्रयोग मराठीत आहे, तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघू शकता। या लिस्ट मधला शेवटचा चित्रपट तो म्हणजे मी वसंतराव। हा चित्रपट Amazon प्राइम व्हिडिओवर नव्हे तर जिओ सिनेमावर अवेलेबल आहे, तो सुद्धा फ्री मध्ये, आणि मला वाटतं की हा वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड चित्रपट आहे। निपुण धर्माधिकारी यांनी या चित्रपटाला डिरेक्ट केलाय आणि चित्रपटाच्या मेकिंगला 4 ते 6 वर्ष लागली, कारण चित्रपटाच्या बजेटमध्ये नेहमीच प्रॉब्लेम येत होता, पैशाची कमी पडत होती, पण शेवटी यांनी हा चित्रपट पॉसिबल केला आणि चित्रपट फायनली रिलीज झाला। चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे राहुल देशपांडे, ज्यांनी वसंतराव देशपांडे यांचा कॅरेक्टर साकारलाय। आता राहुल देशपांडे हे खरोखरचे नातू आहेत वसंतराव देशपांडे यांची। राहुल देशपांडे हे जबरदस्त सिंगर आहेतच, पण त्यांची ऍक्टिंग या चित्रपटामध्ये जबरदस्त वाटते। बेसिकली हा चित्रपट एक बायोपिक आहे वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी जो स्ट्रगल केला त्याच्यावर। ओव्हरऑल या चित्रपटाचा स्क्रीन प्ले, डिरेक्शन आणि स्पेशली संगीत खूपच सुंदर आहे, आणि मला वाटतं हा चित्रपट थिएटरमध्ये खूप चालायला हवा होता, पण देर आहे दुरुस्त आहे। हा चित्रपट जिओ सिनेमावर अवेलेबल आहे, तुम्ही आत्ताच जाऊन फ्री मध्ये हा चित्रपट बघू शकता। तर मित्रांनो, हे होते 5 चित्रपट, आणि जर तुम्हाला अजून असे चित्रपट पाहिजे, याचा पार्ट 2 पाहिजे, तर जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्कीच व्हिडिओ बनवेन। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।